पुढची बातमी पाहूयात। अर्धा पावसाळा सरलेला असताना मुंबईमध्ये रस्ते अजूनही खड्ड्यात गेलेत। मुंबईकरांकडून आता याच खड्ड्यांमध्ये कर घेतायत का असा सवाल विचारला जातोय। पावसाळ्यामध्ये मुंबईकर आता हेच सवाल सरकारला विचारतात। पाहूयात या संदर्भातला हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। वरळी रखांगी मार्ग ते वरळी नाका इथे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात। करोडो रुपये खर्च करूनही खड्डे पडत असल्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत। रस्त्यावर खड्डे पडल्याने वरळीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तसंच वाहन चालकांनाही वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे। अनेक वेळा मी या ठिकाणून प्रवास करत असतो तर बघितलं तर त्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मला वाटतं या ठिकाणी BMCने एक तात्पुरती डागडुजी केलेली आहे। इथे येता जाता बघत असाल की अनेक खड्डे आहेत, काही खड्डे बुजवलेले आहेत, काही खड्डे बुजवले नाही आहेत। बाईकवाले येत आहेत आणि बाजूला कट मारून जात आहेत, तर कदाचित त्यांचं ते लक्ष विचलित होऊन कदाचित दुसऱ्या गाडीवर त्यांचं ठोकून त्यांना ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे। पुढे बघितलं तर पुढे सुद्धा मोठा खड्डा आहे, पण त्या ठिकाणी मेट्रो अंडरग्राऊंडचं सुद्धा काम चालू आहे। त्याच्यामुळे बरेच इथं लोकांना इथं वाहतूकदाराच्या इथे स्थानिक रहिवाशांना दुचाकी असेल चारचाकी वाहनांना खूप त्रास होतोय। आत्ता जो आम्ही उभे होतो रखांगी चौक आहे, इथे वर्षानुवर्षे जर तुम्ही बघा हे असेच खड्डे असतात। आपण जो मुंबईकर टॅक्स भरतो, मुंबईकरांच्या खिशातला पैसा जातो, त्याचा प्रत्येक मुंबईकराला वाटतं की आपल्या पैशाचा चांगला उपयोग व्हावा। कधी कधी असं होतं की काल खड्डे बुजवलेत आणि दुसऱ्या दिवशी परत खड्डे पडलेत, तर मग हा पैसा जो जातोय तो कुणाच्या घशात जातोय, कुणाच्या कंत्राटदारांच्या खिशात जातोय हे पाहणं फार गरजेचं आहे। आज या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत, त्याच्याकडे शासनाचं, मुंबई महानगरपालिकेचं लक्ष नाही। मला वाटतं प्रशासनाने याचं उत्तर दिलं पाहिजे। मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात 6 वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डेमुक्तीसाठी प्रयत्न केले गेले, तरी या महानगरातील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत। दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य का पसरते? या कामात तज्ञ नामांकित कंपन्यांना रस्त्याच्या कंत्राटाचं काम का दिलं जात नाही? खड्डे भरण्याच्या प्रक्रियेत हेळसांड होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। महानगरपालिकेला आज 3 वर्ष झाली नगरसेवक पदाची निवडणूक झालेली नाही, आणि तरी महानगरपालिकेच्या स्वतःच्या म्हणजे आधिपत्याखाली हे सर्व जे काही डिपार्टमेंट आहेत, खड्डे बुजवण्याचा असेल किंवा रोड चांगला करण्यासंदर्भात असेल, चांगल्या लोकांना सुविधा देण्यासंदर्भात असेल, मग ते आता का होत नाही? आता कुठला भ्रष्टाचार होतोय? कारण ह्याच्यामध्ये मला वाटतं की ह्या जे अधिकारी आहेत यांच्याकडे तरी सर्रास 6 टक्केवारीचा मोठा भ्रष्टाचार आहे। वारंवार गेल्या प्रत्येक पावसाळा आला की हे खड्डे बुजवण्याची कामं चालू होत आहेत किंवा ते रोड बनवण्याची कामं चालू होत आहेत। ही त्याच वेळा का होतात, अगोदर का होत नाहीत? मेट्रोचं काम गेले 3-4 वर्षापासून चालू असल्यामुळे तिथे जड वाहनं खूप प्रवास करतात, ये जा होते त्याची। त्यामुळे काय होतं की त्याचा जो रस्ता आहे त्याच्यावरती त्याचा प्रेशर येऊन ते खड्डे पडतात। आणि जे पावसाळ्यात तर आपलं दरवर्षाचंच आहे। पावसाळ्यामुळे कसं हे जे नकली काम असतं, नकलीच बोलावं लागेल त्याला, नकली काम असल्यामुळे ते खड्डे आपोआप पडतात वर्षानुवर्ष। हे त्यांचं काम आहे, कारण ते तसं नाही केलं त्यांनी काम तर त्यांना काम कॉन्ट्रॅक्ट देणार कसं लोकांना? त्यातून त्यांना मलाई कशी मिळणार? जे अधिकारी आहेत त्यांना। पण प्रश्न उरतोच, तो म्हणजे खड्डेमुक्त मुंबईकरांचं स्वप्न कधी पूर्ण होणार? मी सध्या उभा आहे महालक्ष्मी स्थानकापासून वरळी नाक्यापर्यंत जाणाऱ्या रखांगी चौक येथे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार असतील किंवा 4 चाकी जे ती वाहनं घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील आरोग्याच्या समस्या आहेत त्या जाणवलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त मुंबईकर हा प्रवास कधी करायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।